हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला। आज मी अतिशय हेल्दी आणि लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी आणि लहान मुलं आवडीने खातील असा बनाना पॅनकेक बनवणार आहे आणि तो पण अंड न घालता, मैदा न घालता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। 2 ते 3 केळी साल काढून चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे पीस करून यामध्ये घालून घेऊयात। अशा प्रकारे केळी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत। त्यामध्ये आपण 4 चम्मच साखर घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अर्धा कप थंड दूध घालून मिक्सरवर फिरून घेऊया। त्यामुळे केळी छान बारीक होईल आणि आपल्याला आपला बनाना शेक मिळेल। आता हा तयार बनाना शेक आपण एका भांड्यात काढून घेऊया। यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ चाळून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी। खूप छान टेस्ट येते। त्यामुळे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। घटसर वाटत असेल तर परत दूध घालायचे। तर मी इथे 2 कप दूध वापरून व्यवस्थित असे फाईन बॅटर बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एका धारेमध्ये पडू शकेल असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे आहे। अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचे आहे। मी इथे पॅन गरम करून घेतलाय। 2 ते 3 ड्रॉप तूप घातल्यावर तूप आपल्याला वाइप आउट करून घ्यायचे आहे आणि यानंतर आपण हे जे बॅटर आहे छान हलवून घेऊन 1 चम्मच बॅटर यावर एका धारेमध्ये टाकायचे, म्हणजे व्यवस्थित असा पॅनकेक आपला एका राऊंड शेपमध्ये बनतो। आता ह्याला मी 2 मिनिटं कव्हर करून शिजवून घेतला होता। तर आपला हा पॅनकेक बघा ड्राय झालेला आहे। आता दुसऱ्या साईडने पण आपला शिजून हा आपला पॅनकेक असा रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपले पॅनकेक आहेत ना किती छान दिसत आहेत। अशाच प्रकारे ना तुम्हाला सर्व पॅनकेक रेडी करून घ्यायचे आहेत। तुम्ही ना यामध्ये मैदा पण वापरू शकता, तुम्हाला जसे आवडेल तसे, पण मी इथे गव्हाचा वापर केलेला आहे। तर आपला बनाना पॅनकेक तयार झालेला आहे, अगदी तो पण हेल्दी असा गव्हाच्या पिठापासून। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।